आणि ह्या संस्थेच्या 106 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये 105 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये मी पहिला भारतीय माणूस आहे किंवा आपण असं म्हणू शकतो पहिला नॉन अमेरिकन माणूस आहे जो त्या संस्थेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या चेअरमन पदावर जाऊन बसलो किंवा होतो आहे. म्हणजे कुठलंही वॉर कुणालाही फायदा करून देत नाही. हे अगदी इतिहासाने प्रूव्ह केलेले फर्स्ट वर्ल्ड वॉर बघा, सेकंड वर्ल्ड वॉर बघा, कुठलेही वॉर बघा, नो वॉर गिव्स बेनिफिट टू एनीवन. त्याच्या दोन्ही बाजूंची हानी होती. पण ते आता होणार का नाही होणार हे तर मी सांगणं बरोबर नाही. एकंदरीत तुमचं जे टोन होता त्याच्यावर मला वाटतं की यू आर प्रेडिक्टिंग वॉर. तर आपल्याला एक्सपोर्टची फार आवश्यकता आहे. आणि जगात सगळ्यात मोठा देश जो इम्पोर्ट करू शकतो आपल्याकडनं काही तो हा अमेरिका हा देश. त्याच्यामुळे आपल्याला आपण असं म्हणू शकतो की फारसा पर्याय नव्हता हे करण्याशिवाय. पण आपण जे केले ते वाईट नाही. हा प्रश्न जो माझ्या डोक्यात घुसला तर त्या दिवशी बँकेमध्ये मी कसं तरी 1-1.5 तासात काम आटपलं. दुसऱ्या दिवशी शनिवारी अर्धा दिवसाची बँक असायची. 12 वाजता मी दांडी म्हणजे काम संपवलं, एसटी पकडली नांदेडला आणि घरी जाऊन वडिलांना म्हणलं मला बँकेतली नोकरी सोडायची. आता सगळ्या घरामध्ये बॉम्ब, बँकेतली नोकरी लागलेली, इतकं छान चाललंय सगळं, आता ह्या नोकरी का सोडायची बाबा. मी फार मोठी रिस्क घेतली होती. समजा मी बीकॉमला पहिला आलो नसतो तर काय झालं असतं. पण त्या उदय जोशी नावाच्या गृहस्थांनी मला हा प्रश्न विचारला. त्या प्रश्नावर मी विचार केला आणि त्यांनी माझी पूर्ण लाईफ चेंज केली. प्रकारचे प्रश्न तुम्ही क्रिएट केलेत हे लिडरशिपचे क्वेश्चन्स आहेत. हा माझा कदाचित माहित नाही 50वा इंटरव्ह्यू असेल. इतके क्लिष्ट प्रश्न किंवा इतके कॉम्प्लिकेटेड किंवा इतके चांगले प्रश्न मला आता पण फार कमी जणांनी विचारले. तर तुमच्या ह्या इंटरव्ह्यू घेण्याच्या प्रकारामध्ये किंवा पॉडकास्टमध्ये यू आर ऑलरेडी अ लीडर.